सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दिनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश पहिला, भाग चौथा. अश्रद्धेनेही जप केल्यास फायदाच होईल. समजा अश्रद्धेनं सोहमचा जप चालू ठेवला तर काय होईल? याला उत्तर हेच की फायदा झालाच पाहिजे, नुकसान मुळीच होणार नाही. सर्व शास्त्र आणि संत तर श्रद्धावान लभते ज्ञानम असा हवाला देतात. दिसण्यात ह्या दोन्ही गोष्टी विसंगत आहेत खऱ्या, परंतु बारकाईनं विचार केल्यास याचं उत्तर सोपं आणि सहज समजण्यासारखं असल्याचं आढळून येईल. आंतरिक म्हणजे अदृश्य श्रद्धा असल्यावाचून असा प्रयत्न होणारच नाही. प्रयत्नाच्या सुरुवातीपासूनच सावलीप्रमाणे श्रद्धा ही ठेवलेलीच असते. वरील विचारसरणीनं विसंगततेचा प्रश्न सुटतो आणि कोणाचीही दिशाभूल होत नाही. इतकंच नव्हे तर खरा मुमुक्षू अगर भक्त मुळीच फसत नाही आणि ईश्वराकडे लागलेल्या आपल्या चित्तात खळबळ उडू देत नाही. इतर योग साधनांचा तुलनात्मक विचार. इतर योग साधनांचा तुलनात्मक विचार करण्यासाठी प्रथम नवविधा भक्ती घेऊ. यात सर्वच इंद्रियांना ईश्वर सेवेत राबवलं जातं. मंत्र साधन अथवा ईश्वर चिंतन यात कान, नाक आणि मन यांना राबवलं जातं. सर्वच योगांशी तुलना करण्याची जरूर नाही. वरील दोन्ही योगाच्या उदाहरणावरून ध्यान योगाची सुलभता समजेलच. योगशास्त्रात तज्जपहा तदर्थ भावनम असं पातंजली म्हणतात. मंत्र जपाची सवय झाली की अजपाजप सहज होऊ लागतो. तात्पर्य, मंत्र जप हे साधन आणि अजपाजप हे साध्य. कोणताही योग घ्या, सर्वांचे ध्येय ईश्वर प्राप्ती. यालाच सायुज्यता, सोहम, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, साक्षात्कार वगैरे संज्ञा आहेत. हे ध्येय गाठण्यासाठी गुरुवर दृढ श्रद्धा, चिकाटीचा प्रयत्न, एकनिष्ठा, एकाग्रता, तितिक्षा वगैरे गोष्टींची जरुरी आहे. अशा रीतीनं अभ्यास चालू ठेवणाऱ्या साधकास त्याच्या पूर्वजन्माची भूमिका तयार असल्यास त्या तयारीच्या मानानं कमी जास्त अवधीनं गुरुकृपेचे अनुभव आलेच पाहिजेत. साक्षात्कारानंतर गुरुची जरुरी उरत नाही. फक्त अहम ब्रह्मास्मीचा मार्ग दाखवून देण्यापुरतीच गुरुची कामगिरी असते. साधकानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं अभ्यास न केल्यास, अगर मध्यंतरीच कंटाळून जाऊन अभ्यास सोडल्यास त्याला साक्षात्कार होणार नाही. पूर्वजन्मी अध्यात्म ज्ञानाचा अधिकार असणाऱ्यालाच स्वानंद साम्राज्याचा उपभोग, ब्रह्ममय बनण्याच्या अभ्यासाची गोडी लागते, इतरास नाही. आणि अशा श्रद्धावान आणि अधिकारी साधकाचं अंतःकरण जपानं शुद्ध झालंच पाहिजे. अशा शुद्ध भूमिकेत सद्गुरूनं पेरलेलं सोहम बीज उगवल्या वाचून कसं राहील? असे साधक गुरुपासून दूर राहून सुद्धा सदा सर्व काळ आनंद भोगतील आणि संसाररूपी नदी पार ओलांडून जातील.
खऱ्या अभ्यासाला सुरुवात होऊन तो पूर्णत्वास पोहोचला की साधक आपलं मन, बुद्धी, अहंकार वगैरे सहज जिंकू शकतो. साधक करीत असलेल्या सोहम मंत्राच्या जपाचा प्रभाव आणि गुरुचं आत्मबल याच्या जोरावर साधकाचा उद्धार निसंशय होतोच होतो. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी या संतवाणीनं वर्णन केल्याप्रमाणे जागा दाखवून देण्याचं कार्य सद्गुरू करीत असतात. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.